रोजच्या आहारामध्ये चपातीपेक्षा भाकरी खाल्लेली अधिकच उत्तम हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि हीच भाकरी आपण एकपेक्षा अधिक धान्यापासून बनवणार आहोत। थोडक्यात सांगायचं झालं तर आज बनवलेली आहे मल्टीग्रेन भाकरी। यासाठी लागणारे सर्व कडधान्य, याचं प्रमाण आणि त्याचसोबत याचे फायदे देखील आपल्यासोबत शेअर केलेले आहेत। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। इथे बघा सर्व पद्धतीचे इथे कडधान्य, त्याचसोबत त्याचं प्रमाण हे देखील सांगणार आहे। सर्वप्रथम इथे ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी साधारण 250 ग्रॅम एवढी आहे। ही एकाच वाटीने आपण सर्व धान्य मोजून घेणार आहोत। तर ज्वारीमध्ये B1, B2 आणि B3 भरपूर प्रमाणात उपलब्ध असते। ज्वारीमध्ये असलेले फायबर पचनास मदत करते। ज्वारी हे ग्लुटन मुक्त धान्य आहे। गव्हासारख्या ग्लुटनयुक्त धान्यापेक्षा ज्वारी हा पर्याय आपण घेऊ शकतो। त्यानंतर इथे बाजरी घेतलेली आहे। फायबर, प्रथिने आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखी महत्त्वाची खनिजे बाजरीत मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात। जीवनसत्व B1, B2, B3 हे देखील असतात। त्यानंतर इथे त्याच वाटीने 1 वाटी एवढी नाचणी घेतलेली आहे। नाचणीमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे असतात। नाचणी हे नियमित सेवन केल्याने त्वचाही निरोगी राहण्यास मदत होते। आता त्यानंतर तिसरी वस्तू जी घेतलेली आहे आपण अर्धा वाटी एवढं, साधारण 100 ग्रॅम हे कुळीथ आहे। याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावे आहेत। बऱ्याच ठिकाणी याला हुलगं देखील म्हणतात। तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा। कुळीथ हे अनेक फायद्यामुळे सुपरफूड देखील मानले जाते। कुळीथामध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते। त्याचबरोबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते। त्यानंतर इथे उडीद घेतलेला आहे। हा अखंड उडीद आहे। तुम्ही डाळ देखील वापरू शकता। उडीदाचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते। त्याचसोबत फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो। त्याचसोबत आता इथे आपण घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धा वाटी एवढे मूग हे वजन कमी करणे, हृदयाचे आरोग्य, त्याचसोबत पचन सुधारते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, प्रतिकारशक्ती देखील वाढवते। इथे आपण 100 ग्रॅम एवढे मूग घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण त्याच वाटीने अर्धा वाटीपेक्षा कमी, साधारण 50 ते 60 ग्रॅम एवढी सोयाबीन घेतलेली आहे। सोयाबीनमध्ये प्रोटीन आणि फायबर असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। सोयाबीनचे पोषक तत्व शरीराचा थकवा देखील दूर करतात। आता याचसोबत यामध्ये मी काळे हरभरे घेतलेले आहेत। त्याच वाटीने वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 50 ते 60 ग्रॅम हे आहेत। काळे हरभरे हे व्हिटॅमिन बी वाढवतात। त्यांना आठवड्यातून एकदा तरी आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा। इथे बघा जेवढी सोयाबीन घेतलेली आहे तेवढेच इथे काळे चणे घेतलेले आहेत। आता यानंतर घेतलेले आहेत 1 चमचा भरून एवढे मेथीदाणा। मेथीमध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी यासारखे अनेक प्रकारचे पोषक घटक असतात। त्यामुळे इथे 1 चमचाभर एवढी मेथीदाणे घेतलेले आहेत। त्याचनंतर इथे त्याच वाटीने साधारण 20 ते 30 ग्रॅम एवढं मका घेतलेले आहे। मकामधील बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे त्वचा आणि केस यासाठी फारच फायदेशीर ठरतात। त्याचसोबत मकामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, के जे असतात, यामुळे थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारण्यास मदत होते। आता हे सर्व धान्य गिरणीमधून बारीकसर असे दळून आणलेले आहे। आता हे आपण एका भाकरीपुरते पीठ इथे घेतलेले आहे। बघू शकता अगदी बारीक असं दळून आणलेलं आहे। आणि चाळून घेतल्यानंतर यामध्ये आपण ज्याप्रमाणे भाकरीचं पीठ भिजवतो त्याच पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला भाकर जर याची थापून बनवायची असेल तर थापून, किंवा तुम्हाला थापून जर भाकर जमत नसेल तर तुम्ही लाटून देखील याची भाकर बनवू शकता। बऱ्यापैकी चिकट असं पीठ याचं तयार होतं। आता यामध्ये थोडंसं असं मीठ घातलेलं आहे, हे ऑप्शनल आहे, यामुळे आणखीनच चव चांगली येते, यासाठी मी इथं वापरलेलं आहे। तुम्ही स्किप केलं तरी देखील चालणार आहे। आता पीठ असं छान मळून घेतलेलं आहे आणि याचं भाकर मी इथे थापून घेणार आहे। याच पद्धतीने तुम्ही पोळपाटावर लाटून देखील घेऊ शकता, अजिबात चिरणार नाही। दाखवलेलं प्रमाण अगदी योग्य आहे।
सर्व धान्याचं प्रमाण तुम्हाला याच पद्धतीने घ्यायचं आहे। बघा इथे भाकर अशी पातळसर अशी हाताने थापून घेतलेली आहे। आता जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्याच वेळेला बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला अशाच रोज नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। सोबतच रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तयार झालेली आहे आपली छान पातळ अशी चपातीप्रमाणे भाकरी। आता तवा गरम झालेला आहे। तवा छान गरम झाल्यावरतीच भाकरी आपल्याला तव्यावरती ठेवायची आहे आणि याला आता थोडंसं हाताने असं पाणी एकसारखं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरीला वरच्या बाजूने क्रॅक पडत नाहीत। याच पद्धतीने आता दोन्ही बाजूनी छान आपल्याला भाकरी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। इथे बघा दोन्ही बाजूने आपण एकसारखी अशी भाकरी भाजून घेतलेली आहे। भाकरी भाजत असताना ही तव्यावरतीच आपल्याला दोन्ही बाजूनी भाकरी भाजून घ्यायची आहे, गॅसवर ठेवायची गरज नाही। तव्यावरती देखील छान दोन्ही बाजूनी भाकरी ही भाजल्या जाते। तयार झालेली आहे खरपूस अशी मल्टीग्रेन भाकरी। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।